प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता पुढचं प्रकरण जमिनीची सुपीकता व उत्पादकता म्हणजे नेमकं काय याविषयी आपण पाहू. आता जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता महत्वाचा घटक आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता. सुपीक असेल तर उत्पादन का. मग आता सुपीक म्हणजे नेमकं काय आणि सुपीकता म्हणजे नेमकं काय आणि उत्पादकता नेमकं काय याच्याविषयी माहिती घेऊ. सुपीकता म्हणजे पिकाची अपेक्षित व्याख्या पाहता. जमिनीची सुपीकता पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी जमिनीच्या पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता असं म्हणतात. पिकांचं अपेक्षित उत्पादन येण्यासाठी जमिनीची पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याची जी क्षमता आहे त्याला सुपीकता असं म्हटलं. म्हणजे मातीतून जेवढी अन्नद्रव्य आहे असूनही ते पिकाला मिळत आहेत का, मातीतून ती अन्नद्रव्य किती उपलब्ध आहेत, फक्त एवढंच पाहिजे. जमिनीमध्ये पोषक अन्नद्रव्य वनस्पतीला लागणारे जे आहेत ते पुरवठा करण्याची क्षमता त्या मातीची आहे का हे ठरवण्यासाठी लागणारे घटक म्हणजे जमिनीची सुपीकता असं म्हणतात. आता सुपीकता अतिशय महत्वाचा घटक ज्यामध्ये अन्नद्रव्य आपल्याला मातीत आहे की नाही ते कळतं. जमिनीची उत्पादकता काय. जमिनीच्या पीक उत्पादन करण्याच्या क्षमतेला तिची उत्पादकता असं म्हणतात. जमिनीच्या पीक उत्पादन करण्याच्या क्षमतेला तिची उत्पादन क्षमता म्हणजे माती पीक किती उत्पादन करू शकते थोडक्यात त्याला उत्पादकता असं म्हटलं जाईल. पहा, तुम्हाला ही याची व्याख्या दुसरीची मी तुम्हाला सांगितली. जमिनीची उत्पादकता म्हणजे काय, म्हणजे दोन्हीची व्याख्या तुमच्या समोर मांडल्या, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता. पुढे जाऊया. आता जमिनीची उत्पादन क्षमता आपल्याला टिकवायची आहे, त्यासाठी काही आवश्यक बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचे. मग त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी जमीन व्यवस्थापन म्हणजे जमीन व मातीचं व्यवस्थापन योग्य रीतीने करणं गरजेचं. त्यासाठी काही घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं. पहिला येतो मातीतील हवा, पाणी व वनस्पती यांचं योग्य संबंध राखणं आणि योग्य मशागत करणं. जमिनीला गरजेप्रमाणे सेंद्रिय व रासायनिक खताचा पुरवठा करा. जमिनीला गरजेप्रमाणे सेंद्रिय आणि रासायनिक खताचा पुरवठा करणं. सेंद्रिय खत आणि रासायनिक पुरवठा म्हणून खतं याचं करणं. जमिनीला पोत, प्रत, सुपीकता यांचा विचार करून जमिनीचं फुल टिकवावं. आरोग्य टिकलं तरच त्या ठिकाणी मातीमधून उत्पादन त्या ठिकाणी वाढेल. याकरिता पोत आणि त्याची प्रत, सुपीकता याचा विचार जर केला तर माती जी भुसभुशीत राहते, मोकळी राहते, खुली राहते, हे त्या ठिकाणी टिकवणं आवश्यक. पिकांची फेरपालट म्हणजे वारंवार एकच पीक जमिनीवर न घेता एका पिकाच्या बदल्यात दुसरे पिकं, तिसरे असे आलटून पालटून प्रत्येकी हंगामामध्ये एका आड एक पीक पद्धत या ठिकाणी निवडणं गरजेचं. कडधान्यवर्गीय पिकांची लागवड जमिनीवर करावी. जमिनीची धूप थांबवावी व कीड व रोगाचं नियंत्रण करावं. जमिनीची धूप थांबवणं अतिशय गरजेचं आहे, ज्यामध्ये मातीचं नुकसान होतं आणि कीड व रोगांचं नियंत्रण त्या ठिकाणी करावं. मातीतील अपायकारक क्षार काढून टाकावी. चर खोदून निचऱ्याची जी विल्हेवाट लावायची आहे ती करावी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अपायकारक क्षार म्हणजे मी आत्ता सांगितलं क्षारता या गुणधर्मामध्ये, तेच चर खोदून निचऱ्याची व्यवस्था करावी. चर खोदून जर पाणी मातीच्या कडीला किंवा बांधाच्या कडीला साचत असेल तर त्यात चराच्या व्यवस्थापन करून ते पाणी, जास्तीचं पावसाचं पाणी हे कसं बाहेर काढता येईल याकडे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं. सुपीकता आणि उत्पादकता मुळे परिणाम करणारे घटक काय, कोणते याविषयी पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यावर परिणाम करणारे घटक कोणते. सुपीकता ही भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर मशागत पद्धतीवर अवलंबून असते. ज्या खडकापासून माती तयार झाली त्या खडकात खनिजं असली तर ती सुपीक माती तयार होते. खनिज म्हणजे मोंट मोर्लिओनाइटचं आयन विनिमय क्षमता जास्त असते, त्यामुळे जमीन सुपीक बनते. मोंट मोर्लिओनाइट आपल्या काळ्या मातीमध्ये आपल्याला दिसून येतं. पहा, मोंट मोर्लिओनाइट काळ्या कासळाच्या दगडापासून तयार झालेला जो काही माती आहे यामध्ये हे खनिज आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आणि आयन विनिमय क्षमता, आयनांची देवघेव करणं, आदलाबदल होत राहणे, याच्यामुळं काय दिसून येईल की अन्नद्रव्य ती सहज मातीमध्ये विद्राव्यात जातील आणि ते वनस्पती सहज उपलब्ध होऊन ती घेतील. याकरता माहिती असणं गरजेचं. यानंतर जास्त पावसानं मातीतील अन्नद्रव्य वाहून जातात, त्यामुळे सुपीकता त्या ठिकाणी काय होते,
कमी होत चालते. गवताळ थंड कटिबंधातील जमिनीत सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जमिनी सुपीक बनतात. कमी पावसाच्या भागामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असतं आणि हे कमी असल्यामुळं याचं विघटनही झपाट्याने होऊन जमिनी नापीक बनतात. या ठिकाणी भाग असा आहे, पावसाच्या भागामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असतं, कारण की गवताचं प्रमाण कमी होईल पाऊस न पडल्यामुळं, आणि यामुळं विघटन झपाट्यानं होऊन जमिनी नापिकी बनतात. टेकड्यावरील जमिनी कमी सुपीक असतात. टेकड्यावरच्या जमिनी कमी सुपीक असतात कारण की सखल भागात त्या माती त्या ठिकाणी वाहून गेलेली असते, त्यामुळे त्या भागाकडे ती काय होतात, त्या सुपीक बनतात. सुपीकता आणि उत्पादकता या घटकामध्ये आपण जर गेलो तर पाणलोट क्षेत्र एकात्मिक पाणी पद्धतीचा वापर करणं, म्हणजे डोंगरोत्तारावरचं पाणी कुठंतरी त्या पायथ्याला तिसऱ्या दिशेला ते बाहेर पडत असतं. मग त्या पाण्याचं व्यवस्थापन करत असताना कुठंतरी त्याला अडवणूक करणं, ज्यामुळं त्या पाण्याबरोबर येणारी अब्धाव माती ही ते पाण्याबरोबर येते, ती कुठंतरी थांबेल आणि थांबल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसून येईल. योग्य मशागत, पिकाची फेरपालट, या ठिकाणी खताचा संतुलित वापर, मृदसंधारण म्हणजे मातीचा सांभाळ करणं, माती आपल्या शेतावरची वाहून देऊ नये हे या ठिकाणी लक्षात घेणं, मशागत, पिकांची फेरपालट, कीड रोग व्यवस्थापन याचा बंदोबस्त वेळीच करणं, हे त्या ठिकाणचे मुद्दे येतात. आता या ठिकाणी पुढचा एक मुद्दा घेतोय, तो म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणं. आता हा प्रश्न तुम्हाला वारंवार येतो पहा, तर प्रश्न लिहून घ्या. जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे स्पष्ट करा. जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे स्पष्ट करा. तर या मुद्द्यावर तुम्हाला जवळपास 7 ते 8 मुद्दे या ठिकाणी लिहायचे. ते 10 मार्काला विचारले जातात. 100% प्रश्न येतो. आता सुपीकता कमी का होते, याचं कारण काय हे आपण पाहूया. मातीतील अन्नद्रव्य निरनिराळ्या मार्गाने कमी होतात, त्यामुळे सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होते. माती निघून गेली की त्याबरोबर अन्नद्रव्य निघून जातात. शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य पाण्याबरोबर निघून जातात. पीक उत्पादनात अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात कमी होतात, कारण ही पिकाकडून ती शोषली जातात. मोठ्या प्रमाणात शोषले गेलेले अन्नद्रव्य मातीतले कमी होत चालतात. दरवर्षी 40 लाख टन नत्र हे पिकाकडून शोषला जातो मातीतला, त्यामुळे त्या जागी 10 लाखापेक्षा जास्त टन पुरवठा म्हणून मातीत आपल्याला करणं गरजेचं नत्राचा, तर त्या ठिकाणी ती झीज भरून निघत. नत्रस्फुरत पालाश भरपूर शोषली जातात. मग तणामुळे तण जर का मातीत वाढत असेल, त्यामुळे त्यांच्या मार्फतही ती शोषली जातात. नत्राचा ऱ्हास निचऱ्यामार्फत जास्त होतो, म्हणजे काय होतं, पाणी निघून गेलं की त्याबरोबरही निघून जातो, हवेमुळे निघून जातो. शेण मातीच्या गवऱ्या केल्या जातात पहा खेडेपाड्यामध्ये, हे इंधन म्हणून चुलीला जाळलं जातं, त्यामुळे अन्नद्रव्याचा नाश होतो. पावसामुळे दरवर्षी 50 कोटी टन सुपीक माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर निघून जाते. मग त्याचा भर म्हणून 4.5 लाख टन अन्नद्रव्य त्याच्याबरोबरही वाहून जातात. ही जी काही सुपीकता कमी होण्याची कारण आहे, ती आपल्या हातामधली निसर्गाकडून होत आहे. पाऊस पडतोय, मग आपल्याला त्या ठिकाणी त्या पाण्याला कुठंतरी अब्धाव करणं गरजेचं, थांबवणं गरजेचं. ह्यासाठी हे मुद्दे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. सुपीकता कमी होण्याची कारण म्हणजे आपली जमीन बिघडते का, उत्पादन कमी का येईल त्याच्यातून, यासाठी ही कारणं आहेत. या कारणाचा थोडा विचार केल्यास आपण आपल्या जमिनीचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. हे यामधून सांगणं वावगं ठरणार नाही. म्हणून या 8 मुद्दे तुम्हाला एवढेच परीक्षेला लिहायचे आहेत. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. मी परत सांगतो प्रश्न, जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे स्पष्ट करा. तर हे या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर असो, याचा चांगला अभ्यास करा, व्हिडिओ पहा आणि काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या.